नमस्कार मित्रांनो, माझं नाव योएल आणि तुम्ही पाहत आहात पिन प्रवासी योएल, जिथं आपण वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन ते ठिकाण पिन करतो. तर आजचं जे एरिया आपण पिन करणार आहोत ते आहे लॉकलस. किती अवघड आहे बोलायचं. लिटरली 15 मिनटं मी स्ट्रगल करत होतो एक गोष्ट रिमाइंड करायसाठी आणि बोलण्यासाठी. फायनली बोललो. तर ठीक आहे, तर मी आहे स्कॉटलँडमध्ये आणि माझा हा प्रवास मी तुम्हाला दाखवणार आणि फायनली आपण जाऊ त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी आपण ते पिन करू. तर हा पहिला व्हिडिओ आहे. खूप सारे एरर्स होतात, बोलताना काही चुका होतात. चुका कमेंट करा इम्प्रूव्ह करण्यासाठी आणि माझ्या या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत जोडून राहा. त्याला इथं बलाक स्टेशनकडे यावं लागतं. त्या स्टेशनकडनं आपण बस पकडू शकतो किंवा टॅक्सी पकडू शकतो. तर बससाठी आहे खूप वेळ, तर आपण एवढा वेळ थांबू नाही. तर टॅक्सी पकडून स्ट्रेटली लॉकलसकडे जाऊ आणि भेटूया आपण लॉकलसकडे. पहिली गोष्ट मला तुम्हाला दाखवू द्या इकडले एन्व्हायरमेंट आणि इकडली घर. आणि हे आहे स्टेशन. इकडली एक नवीन गोष्ट मला तुम्हाला दाखवू द्या. हा आहे इंटरनेट फोन. आता हे काय खरं तर मला माहिती नाही. इंटरनेट फोन माझ्याजवळ कॉईन्स नाही आहे, आता ट्राय केलं असतं. तर आपण वाट पाहतो. पहिली गोष्ट टॅक्सी नाही आहे, तर टॅक्सी जेव्हा भेटेल तेव्हा आपण जाऊ तिथं. आणि आता आपण थोड्याच वेळात आपण इथं जाऊ, लॉकलसकडे जाऊ. हाय, excuse me, do you go to the Lockless? Lust. How are you? I'm good. How are you? Not bad at all, thank you. Cahoon Arms. तर आपण आलो आहोत लॉकलसमध्ये आणि पहिली गोष्ट जी मी इथं येताच जी पाहायला दिसली मला ती आहे हे स्कॉटिश गाया. ठीक आहे, बैले. तर त्यांची एक अशी ही आहे, फीचर आहे त्यांच्या चेहऱ्यावरती असं फोडं केस असतात. होपफुली मी आता इथं फेन्स आहे, हे काय मी कुदून जाऊ शकत नाही किंवा काय नाही, मला असं पलीकडून यावं लागेल. वेलकम टू लस विलेज गाईज. आणि हे कार पार्किंग आहे. तसंच जसं तुम्ही पाहू शकता. जसं तुम्ही पुढे गेला लॉक लोमन आर्म्स हॉटेल आहे इथं. आणि एक गोष्ट मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, तर या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत बनवून राहा. हे लस ॲक्च्युली स्कॉटलँडचं लवलीएस्ट विलेज याचा त्याला दर्जा दिलेला आहे. तर किती लवली आहे ते पाहण्यासाठी आपण आज आलेलो आहे. बकऱ्या तुम्ही पाहताय ते आहे स्कॉटिश काव. आणि ते काय बकऱ्या अरेंज करत आहे. ती गाय कशी पाहत आहे. छोट्या छोकड्या बकऱ्या. तर चला, तेही होते हायलँड काऊज, जे की स्कॉटिश काऊज पण म्हणलं जातं त्याला. आणि पुढचं गोष्ट जे आपण पाहणार आहोत ते डिस्लरी शॉप्स अँड विजिटर सेंटर्स आहे. तर पाहू काय आहे डिस्लरीमध्ये. कोणते अल्कोहोल प्रोडक्ट्स आहे किंवा काय आहे. अल्कोहोल लवर्स माझी जी वळू नाही राहिली अशी थंडी आहे. 3-4 डिग्री टेम्परेचर आहे सध्या इथं. आणि आता आपण आलेलो आहे हे डिस्लरीमध्ये. आणि इथं सगळे डिस्लरी अल्कोहोल प्रोडक्ट्स काही या ठिकाणी बनत आहेत. आणि हे डिस्लरीचे एक शॉप आहे. जॉबच्या पुढं आहे कॅफे. तर या शॉपमध्ये जाऊ, डिस्लरीचे कोणकोणते प्रोडक्ट्स आहेत ते आपण पाहू. लॉक लोमन
सिंगल माल्टा स्कॉच विस्की आणि ही आहे 47 इयर्स ओल्ड. जे तुम्ही पाहू शकता. We do have 2 whiskies that are more limited, you can only get here. Yeah. These two. So it's local whiskey for exclusive for us. Plus distilled water. This is single cask. 50 years old. Glen Scott. खूप मोठा बॉक्स आहे हा. लिटिल माइन्स लोलँड सिंगल माल्ट स्कॉच विस्की एज 45 इयर्स. आणि हे आपली विस्कीची विजिट होती. पुढचं स्पॉट पाहू आपण. तर इथून बाहेर निघालो आपण. या साईडला जाऊ. इथं सिमेट्री दिसते. इथे शांत पाणी आहे. हे आहे चर्च, पण खूप जुनं चर्च आहे. तुम्हाला चर्च आत जाऊ देतात का नाही ते पाहू. आत जाऊ दिलं तर चांगलंच आहे. पण चला तुम्हाला हे दाखवतो चर्चमध्ये. वाव, खूपच उंच आहे. वाव, ते तुम्ही पाहू शकता. डोंगर्स वगैरे बघा किती मोठे आहेत तिथं. आणि समोर बहुतेक हे सी नाही आहे बरं. हे आहे लेक. सगळ्यात मोठी लेक पूर्ण ब्रिटनमध्ये जे कुठं असेल ते इथं आहे. लस आहे विलेज जवळ. आणि हे आहे या चर्चचे थोडी इन्फॉर्मेशन. लस पॅरिश चर्च अ सेफ सेंच्युरी. तर पुढचा एरिया पाहू आपण. खूप सुंदर असं हा ठिकाण आहे. आणि हे काय हे दाखवतो तुम्हाला. किती भारी छोटूसा रोड. या समुद्र नाही, हे मोठं तलाव म्हणू शकता. तलावाच्या बाजूला आणि त्याच्याच समोर लोकांचे घरं. बसायला जागा. ग्लिटर बॉक्स. हे आहे लॉक लोमन क्वीन ऑफ स्कॉटिश लॉक. ते गिफ्ट शॉप्स आहे आत. आणि मग तिकडे जायचं होतं. चला तिकडे जाऊ. तुम्हाला आतला एरिया दाखव. जिथं स्पीड बोट सुद्धा आहे. बोट टूर्स. बाय. ते गेले त्यांची स्पीड बोट. आणि इथं सगळे त्यांना हे करत आहेत, बाय करत आहेत. खूप खुश आहेत ते. किती मॅसिव आहे. आणि दुसरी बोट आली त्याचा टूर.
ही माझी पर्सनली सगळ्यात फेवरेट जागा आहे आता पर्सनली. किती क्लोज आहे, किती क्लोज आहे आणि किती मस्त आहे. त्याच्या मागच पुन्हा डोंगर आहे. हे काय तलवार नाव लिहिले त्याच्यावर खाली, शहीद लोकांचे नाव लिहिले असतात त्यांच्या इकडचे शहीद लोक. पण एक छान आहे, मला इकडले घरं खूप छान वाटले. पण खूप थंडी आहे. जर नसेल पाहत असेल तर कॉफी पिणं तर बनत आहे. तर आपण पुढे जाऊन कॉफी पिऊ. कॉफी शॉपमध्ये आलेलो आहे आणि मी ऑर्डर केलेलं आहे कॅरमेल लॅटे. मी तुम्हाला दाखवतो कसं आहे. कॉफीची सक्त गरज आहे कारण टेम्परेचर खूप थंड आहे. सुरुवातीला कॉफी लागली नाही, फेसच लागला सोपताना आता. आणि कॉफीची क्यूब्स हे बघा अशा टाईप आहे, हे टाकायचं. मी इकडं आलो आहे खूपदा, म्हणजे खूप साऱ्या कॉफी शॉप्समध्ये पाहिले मी. आणि तिथे सॅचे देतात, शुगरचे सॅचे. इथं मी पहिल्यांदा पाहिलं असे क्यूब्स देतात आहे. हे शुगरचे क्यूब्स ते टाकायचे. कॉफी कमी आणि फेसच जास्त आहे याच्यामध्ये. खूप तुम्हाला दाखवू शकतो मी बघा. ठीक आहे, कॉफी संपवून भेटूया आणि पुढचं ठिकाण कंटिन्यू करतो मग. Thank you so much. Yeah, so much. Thank you. बिस्किट्स आणि तो अजूनही आहे शिपची बिस्किट, शिपच्या आणि ट्रॅक्टरच्या शेपचे बिस्किट. हे कॉफी शॉपचे दुसरा एरिया आहे जिथं की खूप साऱ्या इतर गोष्टी पण आहेत. टार्टन्स आहे, स्कार्फ्स आहे आणि स्पर्स वगैरे. ते छानसं कॉफी शॉप आहे हे. पण एक आहे, कॉफीमध्ये फेसच जास्त होता, कॉफी कमी होती. आणि हे ठिकाण आहे द कोच हाऊस कॉफी आहे गिफ्ट शॉपमध्ये स्कॉटलँडच्या प्लसमध्ये एक गिफ्ट शॉप आहे तिकडे. आणि तुम्हाला या गिफ्ट शॉपचे काही गोष्टी दाखवायच्या. हे हायलँड काउस. खूप सारे सेंटेड कॅन्डल्स, पोर्ट्रेज आणि हँडवॉश बॉडी लोशन पण आहे तिथे. आणि स्कार्फ्स, काही बुक्स. खाली जाऊन पाहू. हे काय आहे, गायचे शिंग आहेत लिटरली. कप्स बनवलेले आहेत.
शॉप. तर जाऊया पुढच्या ठिकाणी. आपण ठिकाण सापडलेलं आहे, हे आहे रिवर पाथ. हे तर ते ठिकाण आता आपण एक्सप्लोअर करू. तर हे दाखवतो तुम्हाला. हे बाय द रिवर छोटंसा रोड आहे. पुढे चाललो आहे, पण होपफुली काहीतरी चांगलं पाहायला भेटेल पुढे जाऊन. एवढं लांब आलो आहे तर काहीतरी सिनेरी वगैरे, कारण इथं कोणीच नाही आहे, खूप शांत आहे. होपफुली हे व्हिडिओ जस्टिस कराल हे गाव किती सुंदर आहे ते. आणि अशाच प्रकारे आपण लस हा विलेज हे जागा आपण पिन केलेली आहे. पुढची कोणती जागा आपण पिन करणार आहोत, कोणत्या जागेला भेट देणार आहोत हे जाणण्याकरिता माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपला पिन प्रवासी योवेल सायनिंग ऑफ.